नमस्ते. रिअल ट्रेजरमध्ये आज आपण साध्या व सोप्या पद्धतीने पिझ्झा कसा बनवायचा ते बघणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी रेडीमेड पिझ्झा बेस वापरला आहे. आता यावरती मी टोमॅटो केचप घालते आणि पसरवून देते. तुम्ही इथे टोमॅटो केचप ऐवजी पिझ्झा सॉस किंवा मग शेजवान सॉस वापरला तरी देखील चालेल. आता मी यावरती बारीक चिरलेला कांदा घालत आहे. कांदा घालून झालेला आहे. आता यावरती मी बारीक चिरलेली शिमला मिरची घालते. आता यावरती मी बारीक चिरलेला टोमॅटो घालते. इथे मी मिक्स व्हेज पिझ्झा बनवत आहे, तर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाजींचे प्रमाण कमी जास्त करू शकतात. आता यावरती मी बॉईल केलेले म्हणजेच उकडून घेतलेले मक्याचे दाणे घालते आहे. सर्व भाज्या यावरती घालून झालेल्या आहेत. आता इथे मी एक चीज क्यूब किसून यावरती घालते. आता यावरती मी ओरिगॅनो आणि चिली फ्लेक्स घालते. तर हा पिझ्झा आपण सेट करून घेणार आहोत. मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे. तव्यावरती आता पिझ्झा बेस ठेवते. आता यावरती एक झाकण ठेवते. यामधनं अजिबातच वाफ बाहेर जाणार नाही याची काळजी घ्यायची. गॅसची फ्लेम मी मंद आचेवर ठेवलेली आहे. 5 मिनिटांसाठी मंद आचेवरती हा पिझ्झा आपण वाफवून घेणार आहोत, म्हणजे चीज जे आहे ते मेल्ट होऊन जाईल आणि भाज्यांचा कच्चेपणा दूर होईल. तर हा पिझ्झा मंद आचेवरतीच वाफवायचा, जेणेकरून की तो खालून खूप जास्त प्रमाणात खरपूस असा होत नाही. तर 5 मिनिटे झालेली आहेत. मी गॅसची फ्लेम बंद केली आणि हा पिझ्झा जो आहे तो प्लेटमध्ये काढून घेत आहे. तर पिझ्झा तुम्ही बघू शकतात खूप छान असा बनवून तयार आहे. चीज व्यवस्थित असा मेल्ट झालेला आहे. तर हा पिझ्झा मी सुरीच्या मदतीने कट करून घेते. तर तुम्ही बघू शकतात पिझ्झा बनवून तयार झालेला आहे. अशाच प्रकारे ही रेसिपी बनवून तयार आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये.